नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती 2023चा रिझल्ट जो आहे तो फायनली डिक्लेअर झालेला आहे। सर्व जिल्ह्यांचे मित्रांनो नॉर्मलायझेशनचे स्कोअर रिलीज करण्यात आलेले आहे। मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही जर अजूनपर्यंत तुमच्या जिल्ह्यांचे तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क बघितले नसेल तर ते जाऊन बघू शकता। मित्रांनो साईट जी आहे ती खूप बिझी झालेली आहे, ओपन होत नाही आहे। त्यामुळे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व जिल्ह्यांचे PDF जे आहे ते टाकण्यात आलेले आहे, तुम्ही येथे जाऊन चेक करू शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो खूपच भयंकर नॉर्मलायझेशन तलाठीच्या एक्झाममध्ये झालेले आहे। 200च्या वर सुद्धा मार्क जे आहे ते मुलांना मिळालेले आहे। तर आता तुम्हाला विचार पडला असेल की 200च्या वर 200 आउट ऑफ 200च्या वर मार्क कसे काय पडू शकतात। तर मित्रांनो ते शक्य आहे। याआधी पण मित्रांनो SSC रेल्वेच्या एक्झाममध्ये TCSने जे नॉर्मलायझेशन केले त्यामध्ये 200च्या वर मार्क गेलेले आहे। तर मित्रांनो आता मुलांना प्रश्न पडलेला आहे की नेमक्या कट ऑफ किती जाणार आहे। काही मुलांचे मित्रांनो मार्क्स येथे कमी झाल्याचे सुद्धा दिसत आहे। काही अशी मुले आहे की ज्यांना 180 मार्क होते तर त्यांचे 180 मार्कवरून डायरेक्ट त्यांचे मित्रांनो 100च्या रेंजमध्ये मार्क आलेले आहे। तर एवढा फरक कसा काय झाला मित्रांनो, 50-50 60-60 मार्कांचा फरक कसा काय मित्रांनो पडलेला आहे हे काही माहीत नाही। जर तुमचे पण मार्क्स कमी झालेले असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा। आणि मित्रांनो सर्वांनी आपले स्कोअर जे आहे ते कॉमेंटमध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार सांगा मित्रांनो। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहे सर्वांनी कॉमेंटमध्ये आपला स्कोअर टाका आणि किती मार्क वाढले किंवा किती मार्क कमी झाले हे सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये टाका। त्यावरून आपल्याला अंदाजा येऊन जाईल की नेमके जे आहे ते नॉर्मलायझेशन कशा प्रकारचे झाले आहे आणि सिच्युएशन काय आहे। तर सर्वांनी आपले मार्क्स कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि मित्रांनो आता कट ऑफ नेमकी किती जाऊ शकते या सध्याच्या कंडिशननुसार ते सुद्धा आपण बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये। तर सर्वांनी आपले मार्क्स जे आहे ते कॉमेंटमध्ये सांगून द्या।